बाकी मला काहीच आठवत नाहीये. फॅक्टरी मध्ये कशी काय आलीस? म्हणजे चालत की? नाही, मी बसनी आले. हॉस्टेलच्या बाजूलाच बस स्टॉप आहे ना, तिथनच बस पकडते मी. बरं बरं. हिला तर काहीच आठवत नाही. माझ्या अपेक्षेपेक्षाही वाईट परिस्थिती आहे हिची. मणी, आता तू बघत राहा मी तुझा गेम तुझ्यावरच कसा फिरवतो ते. डॉक्टर, स्वानंदी आमची एम्प्लॉई आहे. तिच्या ट्रीटमेंट मध्ये काहीही कमी राहता कामा नये. खर्चाची अजिबात काळजी करू नका तुम्ही. ती लवकरात लवकर बरी व्हायला हवी आहे. तुम्ही जातीनं लक्ष द्या. होय साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. मी स्वतः हँडल करतो ही केस. ओके, काही लागलं तर मला फोन करा. आणि अगदी गरज पडली तर आपण परदेशातनं स्पेशालिस्ट डॉक्टरांना बोलू. पण ती लवकरात लवकर बरी व्हायला हवी आहे. कारण स्वानंदी आमच्या कंपनीची व्हॅल्युएबल ॲसेट आहे. स्वानंदी, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू लवकर बरी होणार आहेस. हा, डॉक्टर जातीनं लक्ष देणार आहेत. काय फालतूगिरी आहे. मी घर सोडून चालले आहे हे म्हणाल्यावर पण मावशी, तनिष मावशी सोड. सुचितही थांबवायला नाही आला. कालही काका जेव्हा म्हणाले घर सोडून जा तेव्हा गप्प बसला होता तो. खरंच घर सोडून जावं लागतंय की काय तुला आता? ओ गॉड, काय फालतूगिरी आहे. या ना, कोणीतरी या आणि थांबवा की. तनिष थांब, तू घर सोडून नको जाऊस. म्हणा ना असं, कोणीतरी म्हणा. होपलेस. काय करू, काय करू? जर घर सोडून नाही गेले तरी हसणार आहेत सगळे, आणि घर सोडून गेले तरी आयुष्यात आलेली मोठी संधी हातातून जाणार आहे. तनिष, तनिष, आता तुझाच गेम फिनिश झालाय. तुझीच बाजी तुझ्यावरच पलटलेली आहे. जा आता घर सोडून. काही नाही होणार आहे इथे. एक विचारू का? हा, बोल ना. सुजित सर माझ्यावर रागवले आहेत का? मी समजू शकते, सुजित सर कामात खूप बिझी असतात. पण मी इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांनी मला अजून एकही फोन केला नाही, म्हणून विचारलं. नाही, सुजित काय तुझ्यावर रागवलेलं नाहीये. काय तो बिझी असतो ना, कदाचित वेळ झाला नसेल त्याला. साहेब, मला तुम्ही सुजित सरांना फोन लावून देता का? मी त्यांना फोन करून सांगते की मी आता बरी आहे. नाही, मी माझ्याच फोनवरनं केला असता फोन, पण अपघातात माझा फोन कुठे हरवला माहिती नाहीये. प्लीज त्यांना एक फोन लावून द्या ना. सुजित काय माझा फोन उचलणार नाही. मीच स्वानंदीला फोन लावून देतो. मी लावून देऊ फोन सुजितला? लावतो. हा मणी मला का फोन करतोय?
फोन नाही उचलला, बिझी असतील बहुतेक. हे घ्या. मणी सर, तुमच्या फोनमध्ये माझा फोटो का आहे? मणी सर, अहो काय विचारतीये मी? तुमच्या फोनमध्ये माझा फोटो का आहे? स्वानंदी, ते गैरसमज नका करून घेऊ. ते फॅक्टरीच्या कामानिमित्त तुमचा फोटो मोबाईलमध्ये घेतला असेल आणि ते ऑटो वॉलपेपर असं मी सेटिंग करून ठेवली ना, त्यामुळे कदाचित आला असेल तो फोटो वॉलपेपरवर. प्लीज डिलीट करा. साहेब, एक रिक्वेस्ट करू का? हा. साहेब, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजची खूप काळजी घेता, संकट काळात त्यांना खूप मदत करता. पण आता वॉर्डन मॅडम इथे माझी काळजी घ्यायला आहेत. तुमच्या कंपनीतला अजून एक माणूस मला इथे काळजी घ्यायला नको आहे. तुम्ही प्लीज यांना इथून जायला सांगा. अहो, हे मणी सर सारखे इथे असतात, न विचारता आतमध्ये येतात. यांना बघून मला खूप राग येतो, चिडचिड होते माझी. तुम्ही प्लीज इथून यांना जायला सांगा. स्वानंदी, कसं आहे ना, मणीला तुझी काळजी वाटते म्हणून तो इथे थांबलाय, तुझ्यासाठी इतकं सगळं करतोय. असेल त्यांना माझी काळजी, पण त्यांच्या काळजीची गरज नाहीये मला. त्यांना इथे बघ